एकाच प्रकारची मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या प्रकारची मेथीची भाजी नक्की करून बघा, खूप मस्त होते. तर इथं 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर मिरच्या छान झणझणीतच घ्यायच्या आहेत, सपकवाल्या मिरच्या वापरायच्या नाही आहेत. जेवढी तिखट करसाल ना भाजी तेवढी मस्त लागते. ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, खूप मस्त लागते आणि खायला खरंच भारी होते. एकदा खरंच करून बघा. तर हे वाटण आपलं तयार आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण आपल्याला एवढंच लागणार आहे, दुसरं काहीही लागणार नाही आहे. तर मेथीची भाजी घेतली आहे. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. मी थोडं काड्यासहित घेतली आहे. जर तुम्हाला पानं आवडत असतील तर पानं घेऊ शकता. तर मी देठासहित घेतली आहे. तर इथं 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण 2 अंडी वाटीमध्ये फोडून घेतले आहेत. कधी पण कोणतीही अंड्याची रेसिपी करतावेळेस पहिल्यांदा अंडी वाटीमध्ये फोडूनच मगच यूज करायची, कारण अंडी बऱ्याचदा खराब पण निघतात. तर आता इथं मी आपलं वाटण टाकलं आहे, ठेचा टाकला आहे हिरव्या मिरचीचा आणि ठेचा आपलं छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत ठसका लागत नाही तोपर्यंत एवढं म्हणजे ठसका लागला पाहिजे असं झणझणीत भाजी करायची, म्हणजे टेस्टी होते. आता त्याच्यामध्येच आपली 2 अंडी फोडून टाकायची आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये हळद टाकायची नाही आहे, अशीच छान दिसते भाजी. व्हाईट आणि ग्रीन कलर खूप मस्त दिसतो, म्हणून हळद नाही टाकायची. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं 1 मिनटासाठी गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे आणि 1 मिनटाने खोलून बघायचं. तर आपली भाजी तयार आहे. लगेच 2 ते 3 मिनटात बनवून तयार होते. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि खरंच खायला खूप छान झाली होती. एकदम साधी सिंपल भाजी आहे. या पद्धतीनं करून बघा, खूप मस्त होते. तुमच्या घरच्यांना खरंच खूप आवडेल. वास पण घेऊन बघू शकता. मस्त झालेली आहे. ओके, बाय.